हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आज आमच्या घरी एका छोट्या बाळाचे आगमन होणार आहे. म्हणजे तिला आमच्या लाईफमध्ये येऊन 3 महिने कंप्लीट झाले, पण आज आमच्या घरामध्ये पहिली वेळेसच ती येणार आहे. त्यामुळे तिच्या स्वागताची सगळी तयारी चालू आहे. आज आमच्या ताईंची आणि भैयांची मुलगी, तर ती आज पहिली वेळेसच आमच्या घरी येते, म्हणून तिचं स्वागत करायचं झालंय का करून? खालचं करून झालंय. मग इथलं का बरं नाही केलं तुम्ही? इथलं करू शकता ना? हां, डेकोरेशनसाठी डेकोरेटर आला होता, पण त्याच दिवशी सकाळी आमच्याकडे पाहुणे आले. त्यामुळं मग त्या भैयाला म्हणलं की अगोदर खालचं तू सगळं डेकोरेशन करून घे, वरचं नंतर पाहुणे गेल्याच्या नंतर स्टार्ट करता येईल. फुलं उडताय बरं, ते उडताय. ते त्या भैयानं खालचं डेकोरेशन स्टार्ट केलं. म्हणलं पाहुणे जाईपर्यंत वरचं नंतर ते खाली टाकलेले उडायलेत. तो डेकोरेशनवाला सारखं विचारत होता, ताई कधी जाणार आहेत पाहुणे? नंतर 10 मिनिटं आहे पाहुणे जायला. अजून हे किती टाइम मध्ये होईन? आता 10-15 मिनिटं तस टाइम आहे म्हणा. पाहुणे जाण्यासाठी निघाले. तर खालचं बऱ्यापैकी डेकोरेशन झालेलं होतं. म्हटलं बरं झालं आपण अगोदर खालचं डेकोरेशन करून घेतलं, कारण नंतर जर करायचं ठरवलं असतं सगळं तर मग खूप लेट झालं असतं. म्हटलं बाहेरून आडवी काढा नशी मेनेला. त्या भैयाचं खालचं बऱ्यापैकी डेकोरेशन झालेलं होतं. नंतर डेकोरेशन करून त्या भैयाला म्हटलं तू पण जेवण करून घे. आमच्याकडे आज पाहुण्यांमुळे पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता. जेवण करून त्यानं सगळं वरती पण डेकोरेशन स्टार्ट केलं आणि बराच टाइम लागला डेकोरेशन करण्यासाठी. इतके सारे फुलं वगैरे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. घर एकदम सुंदर दिसत होतं आणि जवळपास आता डेकोरेशन कंप्लीट होत आलं होतं आणि ते तिकडून निघलेले पण होते येण्यासाठी. त्यामुळं मग आम्ही जरा काही करत होतो, सगळं आवरलं घर वगैरे. डेकोरेशन झाल्याच्या नंतर मला रांगोळी पण काढायची होती, कारण डेकोरेशनच्या पहिले काढायला चालत नव्हती. ते डेकोरेशनच्या नुसार मग नंतर म्हटलं की कुठं रांगोळी सूट करेल तिथं काढूया. आणि मग डेकोरेशन कम्प्लीट झालेलं होतं. पाय जायला मोडलं तर रांगोळी काढायला. डेकोरेशन आता सगळं कंप्लीट झालंच होतं. म्हणलं आता मेन गेटमध्ये छान अशी रांगोळी काढावी. तर मी छान रांगोळी काढून घेतली आणि म्हणलं रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर मग स्वतःला पण रेडी होता येतं. तर आता त्यांचं यायचा टाईमसुद्धा झालेला होता. तर मग मी रांगोळी काढून मग पूजेचं ताट वगैरे सगळं रेडी केलं. नंतर मग ते कुंकाचं पाणी वगैरे सगळं, दिवे सगळं व्यवस्थित एका ठिकाणी रेडी करून ठेवलं. बेबीच्या रूममध्ये सगळं डेकोरेशन झाल्याच्या नंतर अशी काही दिसत होती बघा बेडरूम. तर डेकोरेशनवाल्यानं खूप सुंदर असं फुलांची डिझाईन काढलेली होती. सगळ्या घरामध्ये खूप छान डेकोरेट केलेलं होतं. नंतर देवघरामध्ये वगैरे पण छान, कारण आल्याच्या नंतर मग बाळाला देवाचं दर्शन वगैरे केलं जातं. त्यामुळे मग पहिले देवघरापर्यंत व्यवस्थित डेकोरेशन करून घेतलेलं होतं. तर असं काही दिसत होतं आमचं डेकोरेट केलेलं घर. तर आम्ही आता एकदम रेडी होतो बाळाच्या स्वागतासाठी. तर मग पूजाची थाळी वगैरे सगळं रेडी करून ठेवलं आणि मग आम्ही रेडी होऊन खाली जाऊन बसलो, कारण ते आता थोड्या वेळामध्ये येणारच होते. पण ऐन वेळेवर काय झालं, कुणाच्या तरी पायामुळे ना तिथले फुलं थोडेसे इकडे तिकडे गेलेले होते. थोडंसं डेकोरेशन बिघडलेलं होतं. त्यामुळे मग मी थोडे फ्लावर्स वगैरे नीट केले. त्यांनी माझा व्हिडिओ शूट केला. ते म्हणे की आपण तुझा व्हिडिओ शूट करू आणि सगळ्यांना सांगू सगळं डेकोरेशन तूच केलंस म्हणे. आणि फायनली आमच्या नवीन फॅमिली मेंबरची एंट्री आमच्या घरामध्ये झाली होती आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. तर ही आहे आमची परी. थोडं क्रॉस मध्ये उभं आहे.
परीच्या एंट्रीमुळे सगळ्या घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम हसू होतं आणि सगळे खूप खुश होते. इकडे पाय मम्मी, इकडे पाय थोडं. मम्मी इकडे पाय ना थोडं. नंतर मी त्यांचं औक्षण करून घेतलं आणि नंतर मग परीची एंट्री झाली घरामध्ये. तर यामधले काही काही व्हिडिओज याच्यामध्ये टाकू नाही शकले मी, तर त्यांचा मी एक मिनी व्लॉग बनवलेला आहे, तर तो नक्की पाहाल. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये प्लीज सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अजून नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.